नमस्कार मंडळी, टेस्ट सूत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम खास मसालेदार आणि रेस्टॉरंट स्टाईल हैदराबादी पनीर मसाला। घरच्या घरी बनवा आणि हॉटेलसारखी चव मिळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग 200 ग्रॅम पनीर कापून तळून ठेवलंय मी। इतर मसाले 2 चमचे चटणी, 1 चमचा मसाला, 1 छोटा चमचा मिरची पावडर, 2 चमचे धण्याची पावडर, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ। आणि आता मिक्सरमध्ये करायचे मसाले। 2 मध्यम आकाराचे कांदे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, थोडासा पुदिना। आता कांदे आणि मिरच्या, लसूण हे गॅसवर मी कढईमध्ये थोडं शेकून घेणार आहे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। साय फेटलेली आणि दही, कांदे, आलं, लसूण आणि मिरच्या असं थोडं शेकून घेते तेलामध्ये। एका पॅनमध्ये मी आता तेल घेतलेलं आहे। त्यात 2 तुकडे दालचिनीचे, 2-3 तेजपत्ता आणि थोडंसं जिरं हे टाकून त्याच्यात तो मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आता मी त्यात टाकते तळण्यासाठी। हे बघा, हा मसाला आता आपला होत आलेला आहे, त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता मी तेवढ्यात दह्यामध्ये हे काढून ठेवलेले मसाले कालवून घेते। हे मसाले कालवलेलं दही आता या मसाल्यात टाकून कालवते। हे बघा, आपला मसाला आता तळून झालेला आहे। त्याच्यात आता मी चवीनुसार मीठ टाकते। कापलेला पनीर त्यात टाकून द्यायचं। भाजी आपली तयार झालेली आहे। आता त्यात फेटलेली साय टाकते मी। ही बघा, आपली रेस्टॉरंट स्टाईल हैदराबादी पनीर मसाला रेसिपी तयार झाली। आजची हैदराबादी पनीर मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली? घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। अशाच जबरदस्त रेस्टॉरंट स्टाईल रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला फॉलो करा। धन्यवाद।